नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. केडेन्सीच्या सर्व शाळांमध्ये आता अग्निशामक यंत्रणांची सुविधा. 12वी येथील शाळेपासून आग प्रतिबंधक उपकरणाबाबत प्रशिक्षणास प्रारंभ. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्राधान्याने महापालिका शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शाळा दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असाव्या या दृष्टिकोनातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये 650 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शाळांतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्निशामक यंत्रे बसवण्यात आली आहेत. या अग्निशामक यंत्रांचा वापर कसा करावा, आग लागण्याची प्रमुख कारणे काय, आग कशी विझवता येते या सर्व गोष्टींची माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व केंद्र अधिकारी विनायक लोखंडे यांनी अत्यंत सुलभ भाषेत 12वी येथील शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली. तसे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांच्या शिक्षकांमार्फत आज करून घेतले. आता महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण तेथील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. महापालिकेच्या अग्निशमन केंद्रावरही अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थी वर्गास दिले जाते. कोरोनाच्या कालावधीत टाटा आमंत्रण येथे बसवलेल्या अग्निशामक यंत्रांचा पुनर्वापर महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. यावेळी महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व 12वी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. तर काय सांगा, मुलांना शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा काय उद्दिष्ट आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या 61 शाळा आहेत त्या सर्व शाळांचा कायापालट करण्याचे आदेश माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत. आपण जर बघितलं तर नुसताच शाळांचा कायापालट बाहेरून करतानाच त्याचबरोबर ह्या शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षितसुद्धा असल्या पाहिजेत. जवळपास आम्ही सर्व शाळांना म्हणजे 650 CC कॅमेरे लावलेले आहेत आणि आता सर्व्हिलन्समध्ये या सर्व शाळा आहेत. पण आता जे आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडतात, तर ह्या लहान मुलांपासूनच जर आपण आगीचे प्रशिक्षण आपण दिलं, नियंत्रण कसं करावं, तर त्याचा परिणाम खूप मोठा होईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता यांनी जे टाटा आमंत्रा येथे मागच्या कोविडच्या वेळेस जे एक्स्टिंग्विशर्स होते ते पुन्हा कार्यान्वित केलेले आहेत, पुन्हा ॲक्टिवेट केलेले आहेत आणि सर्व शाळांना पुरवण्यात आलेले आहेत. पण नुसत्या शाळांच्या बाहेर ते एक्स्टिंग्विशर ठेवायचे आणि त्याचा उपयोग होणार नाही किंवा मुलांना वापरता येणार नाही, शिक्षकांना वापरता येणार नाही असं व्हायला नको म्हणून आमच्या अग्निशमन विभागाने आमच्याबरोबर नामदेव चौधरी हे जे मुख्य सुरक्षा अग्निशमन अधिकारी आहेत यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे की सर्व शाळांमध्ये जाऊन महापालिकेच्या तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या विद्यार्थ्यांना हे एक्स्टिंग्विशर कसे वापरायचे आणि त्याचबरोबर आग लागली तर आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्या मुलांना याचं प्रशिक्षण दिलं जाते. आम्ही टप्प्याटप्प्याने ह्या सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देणार आहोत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.